येवल्यामध्ये दुष्काळी भागांना टँकर प्रस्ताव मंजूर झालाय। डिझेलच्या पैशांच्या अडचणीमुळे टँकरला विलंब झालेला होता। 8 एप्रिलपासून पाण्याचे टँकर सुरू होणार होते। 42 गाव पाणी पुरवठा योजनेचं काम हे संथ गतीने सुरू आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील पूर्व भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती आणि तहसील विभाग यांनी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडून 10 गावं आणि 8 वाड्यांना 9 टँकर मंजूर केले होते। मात्र उधार डिझेल देण्यास पेट्रोल पंप चालकांनी नकार दिल्यामुळे डिझेलच्या पैशांची अडचण झाली आहे। अद्याप टँकर सुरू होण्यास विलंब होतोय। त्यातच 42 गावं पाणी पुरवठा योजनेचं काम हे संथ गतीने सुरू आहे। 42 गाव पाणी पुरवठा योजना ही पूर्व भागासाठी संजीवनी ठरणार आहे। मात्र सध्या टँकरद्वारे तरी तहान भागवली जाईल का, याकडे पूर्व भागातील ग्रामस्थांच्या नजरा लागलेल्या आहेत। यावर लवकरच तोडगा काढू अशी माहिती गटविकास अधिकारी संदीप वायळ यांनी दिली आहे। दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवला तालुक्यामध्ये सध्या पाणी टंचाईने डोकेवर काढले असून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीमुळे येवला तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे। 10 गावे व 8 वाड्यांना पंचायत समिती विभाग व तहसील कार्यालयाच्या वतीनं हे प्रस्ताव पाठवण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रस्ताव देखील मंजूर केले। मात्र येवल्यातील पेट्रोल पंप चालकांनी उधार डिझेल देण्यास मनाई केल्यामुळे अद्यापही टँकर सुरू होऊ शकले नाही। त्यामुळे खासगी टँकर सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। या मागणीकडे काय निर्णय घेतला जाईल, ही मागणी मान्य केली जाईल का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।